नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी खूप डिस्टर्ब असते आणि म्हणूनच जीवा तिच्यासाठी जेवण घेऊन येतो. पण नंदिनी जेवणासाठी तयार नसते. मला भूक नाही असं ती जीवाला सांगते. तर जीवा तिला लहान मुलांसारखं एक घास आईचा, एक घास बाबांचा असं म्हणत भरवत असतो आणि शेवटी एक घास जीवाचा असं म्हणत तो तिथेच थांबतो. तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की काय झालं, जीवाचा घास भरवला तर मी खाणार नाही का, असं म्हटल्यावर जीवा आनंदी होतो आणि तो एक घास जीवाचा असं म्हणत नंदिनीला भरवतो. जेवण भरवत असताना भाताचं एक शीत तिच्या ओठांच्या जवळ लागतं. तेव्हा जीवा त्याला ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण नंदिनीला कळतच नसतं. तेव्हा तो स्वतःच्या हाताने ते शीत बाजूला करतो आणि नंदिनीला म्हणतो की बघता बघता सगळा वरण भात संपला. आणि मग जीवाला आई बाबांच्या अॅनिव्हर्सरीचा दिवस आठवतो. तेव्हा विक्रमने सांगितलेलं असतं की आपला पार्टनर हा वरण भात असतो, त्यामुळे प्रत्येकाने शोधावा आपला वरण भात. तेव्हा जीवा मनात म्हणतो की नंदिनी, तू माझा वरण भात आहेस की नाही माहित नाही, पण मी तुला कधी उपाशी झोपू देणार नाही. त्यानंतर जीवा नंदिनीला विचारतो की नंदिनी, तू 24 तासात असा कोणता पुरावा आणणार आहेस? तुझ्या मनात नेमकं काय चाललं आहे? तुझा प्लॅन नेमकं काय आहे ते मला सांग. तेव्हा नंदिनी म्हणते की सॉरी जीवा, मी काय करणार आहे हे मी तुम्हाला नाही सांगणार, कारण माझी लढाई आहे ती मला एकट्यानेच लढायला हवी आणि लढाईमध्ये माझ्यामुळे तुम्हाला त्रास व्हावा असं मला अजिबात वाटत नाही. तर दुसरीकडे आता पार्थ आणि काव्या, हन्ने आणि हन्न्याची बायको असे चौघेही जेवायला बसलेले असतात. तेव्हा तिथे भरलेलं ताट पार्थ आपल्या हातात घेतो आणि जेवायला सुरुवात करतो. तेव्हा काव्या ते ताट खेचून घेते आणि सांगते की हे ताट माझं आहे, तुम्ही तुमचं भरा आणि जेवायला सुरुवात करा. तेव्हा त्या एका ताटावरून ते दोघेही भांडण करत असतात. तेव्हा आता हन्व्याची बायको म्हणते की तुमचा बालविवाह झाला आहे का, तुम्ही दोघेही लहान मुलांसारखे भांडत आहात. तेव्हा पार्थ म्हणतो की मला दुसरं ताट हवं आहे. तेव्हा हन्व्याची बायको म्हणते की आमच्याकडे एकच ताट आहे, तुम्हाला दोघांनाही एकाच ताटात जेवावं लागेल. तेव्हा काव्या आणि पार्थ दोघेही त्यासाठी तयार होत आहेत. तेव्हा ती हन्व्याची बायको त्यांना दम देते आणि सांगते की जर जेवायचं असेल तर याच ताटामध्ये जेवावं लागेल आणि जर तुम्ही खरेच नवरा बायको असाल तर एकमेकांना घास भरवून ते सिद्ध करा. हे ऐकून पार्थला खूप आनंद होतो, पण काव्या मात्र त्याच्याकडे रागाने पाहायला लागते आणि दोघेही आता एकमेकांना प्रेमाने घास भरवतात. पार्थ मनात म्हणतो की असा श्रावण खरोखर दरवर्षी माझ्या आयुष्यात यावा असं मला वाटतं. तिकडे रम्या आणि वसुंधराजी आता बोलत असते. तेव्हा ती सांगते की नंदिनी आता नेमकं काय करणार आहे हे आपल्याला माहीत करून घ्यायला हवं आणि आपल्याला हे सगळे फासे उलटे पाडावे लागतील, तरच काहीतरी होईल. तर मित्रांनो, तेव्हा वसुंधरा रम्याला म्हणते की उद्याचा दिवस नंदिनीचा या घरातला शेवटचा दिवस असेल. मी काय करते आता तू बघच. आता दुसरा दिवस उजडलेला असतो आणि तो दिवस रक्षाबंधनाचा असतो. वसू त्या देवाच्या समोर उभा राहून रडत असते. तिकडून विक्रम येतो आणि म्हणतो की अगं वसुताई, तू का रडतेस? आजचा दिवस किती चांगला आहे, रक्षाबंधनाचा दिवस आहे आणि मी तुझ्याकडून राखी बांधण्यासाठी बघ कसा तयार झालो आहे. तेव्हा वसू आता त्याला म्हणते की हो, मी आजच्या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत होते आणि असं म्हणून ती विक्रमला राखी बांधते. तर मित्रांनो, आता सिद्ध होईल का वसू आत्यावरचे आरोप, हे सगळं पाहणं रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.